महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले। यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मूर्ती आणि उपरणे देऊन यथोचित सन्मान केला। यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे उपस्थित होत्या। यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार समाधान आवताडेंच्या रूपात पंढरपूरमध्ये पंढरीनाथाची कृपा झालीय। 148 पैकी 132 आमदार निवडून येऊन सुद्धा नम्र आहोत। संजय राऊत यांच्या भोंग्याच्या बॅटरी निघाल्या, सेल संपले असल्याची टीका भारतीय यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या ज्येष्ठ नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर बोलायला नको होतं, पराभव एवढा मोठा होता की ते सुद्धा ईव्हीएम मशीनवर आले आहेत असा मिश्किल टोला विरोधकांना त्यांनी लगावला। भगवान पंढरीनाथाच्या कृपेमुळे महाराष्ट्रामध्ये गोर गरीब दीन दलित शोषित पीडित तळागाळातल्या शेवटल्या माणसाची सेवा करण्याची संधी महायुतीला मिळाली। पंढरीनाथाची कृपा झाली आणि महाराष्ट्रामध्ये जशी पंढरीनाथाची कृपा झाली तशी आई भवानीची कृपा झाली। तिथे राणादादा निवडून आलेत, अक्कलकोटला स्वामी समर्थांनी कृपा केली, तिथे सचिनदादा निवडून आलेत, पंढरपूरला समाधानदादा निवडून आलेत, तिकडे शेगावला महायुती निवडून आली, शिर्डीला महायुती निवडून आली। अशी सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे भगवंताचं आध्यात्मिक अधिष्ठान आहे आणि जिथे जिथे संतांची कृपा आहे अशा सगळ्या ठिकाणी महायुतीला भरघोस यश मिळालं आणि म्हणून कृतज्ञतापूर्वक मी पंढरीनाथाच्या चरणी आलो। पुन्हा आशीर्वाद मागितला की 5 वर्ष या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांची सेवा आमच्या हातून होऊ दे आणि म्हणून मी आज पंढरीनाथाच्या चरणी आलो। महाविजय 2024 त्याची सुरुवातसुद्धा आम्ही नामदेव पारीवर आलो होतो आणि तिथून पंढरीनाथाच्या चरणी दर्शन घेतलं आणि तिथून सुरुवात केली होती। भारतीय जनता पक्ष हा एक अखिल भारतीय पक्ष आहे, याची आपली एक कार्यपद्धती आहे आणि त्यानुसारच सगळ्यांशी विचार विनिमय चर्चा करून भारतीय जनता पक्ष निर्णय करते। 148 पैकी 133 लोक निवडून येऊन सुद्धा आम्ही नम्र आहोत, सगळ्यांशी चर्चा करतो आहोत, सगळ्यांशी संवाद करतो आहे आणि असं होऊनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विषयाचा निर्णय